ही भुजबळ बिजबळ सोडा, आमदार खासदारांनी धास्ती घेतल्या नसती. ही भुजबळ बिजबळ सोडा, आमदार खासदारांनी धास्ती घेतल्या नसती. नाही ना, ती चिरतोय ना माझा फोटो बारका आहे. रिस्पॉन्स मला आहे ना, 90% रिस्पॉन्स लक्ष्मण हा केला आहे. मग मी त्या क्राऊडला सांगतो, नाही आबाला पुढे घ्या, नाही आबाला बोलू द्या, नाही आबाच्या नावानं गोष्ट मी करतोय ना. ही भुजबळ बिजबळ सोडा, आमदार खासदारांनी धास्ती घेतल्या नसती. ओबीसीचा नेता एकच, ते म्हणजे छगनरावजी भुजबळ साहेब. हे बघा, मी लाभार्थी नाही ना, मी कोणाचा काही हे, पण ज्या परिस्थितीत लोक घराच्या बाहेर पडत नव्हते त्या परिस्थितीत त्या 75 ओलांडलेल्या तरुण योद्ध्याने जरांगेचं आंदोलन, जरांगेची तीव्रता आपल्या अंगावर घेतली. त्याच्यामुळं बाप असतो, लेकरांनी मोठं व्हावं बापाची इच्छा असते, पण लेकरांनी बापाला संसार करायला शिकतो. कारण बापाने ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या असतात, बापांनी तुम्हाला जन्म दिलेला असतो. त्याच्यामुळं ह्या एल्गार मेळाव्यामधनंच तुम्ही स्टेजवर आले, तुम्ही मीडियात आले, तुम्हाला व्यासपीठ मिळालं. त्याच्यामुळं नेते मंडळींना नम्र विनंती आहे, ओबीसी नेत्यांना सुद्धा हात जोडून विनंती आहे, जर एकत्र करता येत नसेल तर विखुरण्याचा प्रयत्न करू नका. कारण स्वतःला डेव्हलप करण्याच्या नादात तुम्ही ओबीसींचं वाटोळं करू नका. आणि सगळ्याच ओबीसी नेत्यांना, नवीन ओबीसी नेत्यांना आज एक सांगणे, ओबीसींची लढाई जरांगेसोबत नाही. जरांगे ज्या वेळेस ओबीसीच्या विरोधात बोलत गेले, ओबीसी नेत्यांना टार्गेट केले, त्यावेळेस आपण जरांगेच्या विरोधात खुलेआमपणे विरोध केलेला आहे, भुजबळ साहेबांनी केलेला आहे. पण प्रश्न आता जर सरकारच्या विरोधात असेल, आणि आमचा विरोध देखील सरकारला आहे, कारण सरकारनंच ओबीसीचं वाटोळं केले ना. जरांगे याच्या मागण्या मान्य करतोय किंवा तो त्याच्या मागण्या सरकार पुढे मांडतोय. जर तो सरकारच्या विरोधात जात असेल तर आम्ही सरकारच्या विरोधात जाऊ ना. तर आमची लढाई कुठल्या जातीशी नाही, कुठल्या धर्माशी नाही, आमची लढाई सरकारसोबत आहे. आणि ह्या सरकारनं ओबीसीचं वाटोळं केले, त्याच्यामध्ये बावनकुळे असतील, फडणवीस असतील, शिंदे असतील, सुनेत्रा पवार असतील, या सगळ्याच लोकांनी ओबीसीचं वाटोळं केले. त्याच्यामुळे आमचे हे विरोधक आहेत. जरांगेचा विरोधक असण्याचं कारण किंवा जरांगे आमचा विरोधक असण्याचा काय संबंध आहे? कारण मुळात लढाई कशासाठी आहे? जरांगेंनी अवास्तव मागण्या केल्या, अवास्तव मागण्या करत असताना ओबीसी नेत्यांना, ओबीसी समाजाला शिवराळ भाषेमध्ये टार्गेट केलं गेलं. त्यामुळं हे एल्गार मेळावे झाले आणि तेवढ्याच ताकदीचे झाले. आणि आत्ता कोणाच्या सर्टिफिकेटची भुजबळांना गरज नाही. त्याच्यामुळं बोललं काय जाते याच्यावरून जर तुम्ही अंदाज लावत असताल ना, आप नेता नाही बन सकते, आपकी उतनी ऊंचाई नाही. साधा सिंपल गणित आहे. आणि भुजबळ साहेब हे पवार साहेबांच्या मुशीत वाढलेले आहेत. एवढं जरी कळत नसेल तर तुमच्या राजकीय भवितव्याला आमच्या शुभेच्छा. कारण ह्याचे अंदाज तुम्ही फक्त लावू शकता, बाकी काही नाही. धन्यवाद.